भाजपाचे आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात जे आहे ते रात्री एक व्यक्ती त्यांना भेटीसाठी या ठिकाणी आला होता आणि त्याची बॅग जी आहे ती देखील या ठिकाणी विसरल्याची आपल्याला पाहायला मिळाली होती। रात्री उशिरापर्यंत ह्या बॅग घेण्यासाठी कोणी या ठिकाणी आलं नाही। त्यानंतर त्यांच्या स्टाफने जी बॅग आहे ती ही बाहेर होती। या बॅगमध्ये जर बघितलं तर एक गन आहे, पिस्तूल आहे आणि तिला कव्हर देखील कमरेला लावण्याच्या ठिकाणी आहे। मात्र ही गन कोणाची आहे, हा व्यक्ती कोण आहे याचा अद्यापही शोध लागला नाही। आज सकाळी ज्यावेळेस भाजपाचे आमदार संजय केनेकर आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांना ही बॅग याच ठिकाणी दिसली। त्यावेळेस तिला उघडलं असता त्यामध्ये एक पिस्तूल जी आहे ती आढळून आल्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे आता भाजपाचे आमदार संजय केनेकर यांच्या घातापाताचा संशय जो आहे तो देखील या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट आमदार आहेत। काय सांगाल, ही गन सापडली नेमकी कोण कार्यकर्ता भेटण्यासाठी? खरं आहे याच्यात कार्यकर्ता नाही पण प्रत्येक शहराचा जनमानूस त्यांच्या समस्या घेऊन माझ्या कार्यालयावर येत असतो आणि त्या समस्या सोडवण्याचं काम मी नेहमी करत असतो। गर्दी असते माझ्या कार्यालयावर। काल कोणीतरी 7 वाजता ही बॅग इथं विसरलं। ती बॅग विसरल्यावर माझ्या कर्मचाऱ्यांनी मला कळवलं। मी त्यांना सांगितलं ते आतमध्ये ठेवून या, उद्या सकाळी बघू। त्यांनी सकाळी बॅग उघडून बघितली, त्याच्यात गन दिसले आणि त्याच्यामुळे मी पोलीस स्टेशनला फोन केलं आणि मला घातपाताचे तर सातत्यानं धमक्या येत असतात। कुठेतरी घातपाताचा संशय व्यक्त केला। हे बघा सातत्याने धमक्या येत असतात। गौवंश हत्यावर मी बोलत असतो, लव जिहादवर बोलत असतो, त्यामुळे सातत्याने मी बोलत असल्यामुळे मला नेहमी धमक्या येत असतात। त्यामुळे कोणाचा काय उद्देश होता ते मला समजू शकतो। CCTV लावण्यात आलेला आहे, त्याची तपासणी तुम्ही केली का? निश्चित कळेल आता। CCTV आहे, याची तक्रार दिलेली आहे? नाही, आता पोलिसांना सांगितलेलं आहे। नक्की जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते पोलीस देखील दाखल झालेले आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांनी जे आहे ते पोलिसांकडे तक्रार दिली असल्याचं देखील आता सांगितलं जात आहे। सध्या पोलीस या ठिकाणी दाखल झालेले या गनची जी आहे ती पाहणी देखील आता पोलीस या ठिकाणी करत असल्याचे पाहायला मिळतात। मी सातत्याने गौवंश हत्यावरती आणि लव जिहादवरती देखील बोलत असतो, त्यामुळे मला सातत्याने जीव मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जात असतात असं देखील आता वक्तव्य जे आहे ते आता आमदार संजय केनेकर यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्या घातापाताचा संशय जो आहे तो यामधून व्यक्त केला जात होता। कारण तो व्यक्ती नेमकी कोण होता, कारण या ठिकाणी दररोज लोक जे आहेत ते भेटण्यासाठी येत असतात, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी येत असतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र ही बॅग घेऊन एक व्यक्ती आला होता आणि त्या व्यक्तीने आता काल या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा देखील केली होती। मात्र ही बॅग तो व्यक्ती या ठिकाणी विसरून गेला की जाणूनबुजून त्यांनी ही बॅग या ठिकाणी ठेवली असा देखील प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत असल्याचा पाहायला मिळतोय। कारण काल सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही बॅग याच ठिकाणी होती। त्यानंतर आमदार संजय केनेकर यांच्या टीमने जी आहे ती ही बॅग रूममध्ये ठेवली। मात्र त्यानंतर आज सकाळी ती बॅग नेमकी कोणाची आणि नेमकी त्या बॅगमध्ये काय होतं